आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। निपाणीत 13 लाखाची रक्कम जप्त। निपाणी मुरगुड मार्गावर निवडणूक विभागाची कारवाई। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नाकाबंदी आणि चेकपोस्ट करण्यात आला आहे। यामध्ये प्रत्येक वाहनाची प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे। आज निपाणी मुरगुड मार्गावर बसमध्ये 13 लाखांची रक्कम जप्त केली। निपाणी मुरगुड मार्गावर बसमधून बेहिशोबी 13 लाखांची रोकड घेऊन जात असताना निवडणूक विभागाने जप्त केली। या प्रकरणी विजय साठे राहणार ठिकपुर्ली तालुका राधानगरी यांना ताब्यात घेण्यात आला आहे। साठे हे बेहिशोबी रक्कम निपाणीकडे घेऊन जात असतानाची माहिती पथकास मिळाल्यानंतर पोलिसांनी आणि निवडणूक विभागाने सापळा रचून साठे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 13 लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली आहे। या रकमेची अधिक विचारणा केली असता मी फिनो पेमेंट बँक शाखेचा कर्मचारी असून ही रक्कम बँकेची आहे असं साठे यांनी सांगितलं। याबाबत साठे यांच्याकडे कागदपत्राची मागणी केली असता त्यांना ती पूर्तता करता आली नसल्याने रकमेची कागदपत्रे दाखवून रक्कम सोडून घेण्याची नोटीस साठे यांना देण्यात आली। निवडणूक विभागाच्या फ्लाइंग रक्काडचे पुरुषोत्तम पिराजी, बेनाडी पीडीओ रामा वाळके, निपाणी शहर ठाण्याचे उपनिरीक्षक HD मुल्ला यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। याबाबत अधिक तपास CPI करुणेश गौंडा करीत आहेत। महानकारी न्यूज साठी निपाणीहून गौतम जाधव।